हॅलो मित्रांनो, द MR शोच्या 18व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। आजपासून आपण सुरू करत आहे विधानसभा सर्वेक्षण। मित्रांनो, आज आपण बुलावले आहे सिल्लोड शहरातील विधानसभेचे उमेदवाराला। प्लीज वेलकम बनेगा पठाण साहब। MR शोमध्ये आपलं स्वागत आहे सर। यावेळी आपण अपक्ष लढत आहे का एखादी पार्टी तर्फे लढणार आहे? सध्या मी जे तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पूर्ण जे तर या ठिकाणी पूर्ण जे तर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी मी करत आहे। मी सध्या जे तर काँग्रेस पक्षामध्ये गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे आणि यावेळेस जो सुद्धा जे तर काँग्रेस पक्षाकडून मी इच्छुक म्हणून जे तर निवडणुकीमध्ये मी जे तर या ठिकाणी इच्छुक म्हणून 20,000 रुपये जे तर भरलेले आहे। जर कदाचित ज्या या ठिकाणी आता 3 पक्ष आहे, 3 पक्षाची जे तर आघाडी आहे आणि जर या ठिकाणी काँग्रेसला जागा सुटली नाही तरीसुद्धा मी या ठिकाणी निवडणूक यावेळेस लढणार म्हणजे लढणार। सर, इलेक्शनमध्ये जर तुम्ही उभे राहतात तर मुस्लिम वोटाचे बंटवारा होऊ शकतो आणि दुसरी पार्ट्यांच्या लीडरचा फायदा होऊ शकतो असं हे सिल्लोडच्या जनतेचे मानतात। तुम्हाला काय वाटते? प्रश्न असा आहे की सिल्लोडची जनता म्हणजे जनता सिल्लोडचीच नाही बोलत। हे प्रश्न हा प्रश्न जे आहे तर या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये जे तर जेव्हा एखादा जे तर मुस्लिम समाजाचा किंवा एखादा चांगला उमेदवार जर उभा होत असेल तर हे जे प्रस्थापित पक्ष आहे, आमच्याकडे जे प्रस्थापित पक्ष आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रस्थापित पक्ष आहे, हे जेवढे जे तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, जेवढे हे जे तर एक प्रस्थापित पक्ष आहे, जेव्हा जर समजा एखादा कोणी माणूस चांगला माणूस जर यांच्यामध्ये जर निवडणूक लढवत असेल तर हे स्वतः जे तर जनतेमध्ये अशी अफवा पसरतात की या ठिकाणी जे तर वताची विभागणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान होणार आहे। मी जे तर माझ्या फायद्यासाठी निवडणूक लढवत आहे, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी मी निवडणूक लढवत नाही। माझा स्वतःचा फायदा आहे आणि तो माझा जे तर या ठिकाणी संविधानिक अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा। कोण उभा राहतो आणि कोण उभा राहतो, कोणाला फायदा होतो कोणाला तोटा होतो हे अजिबात जे तर या ठिकाणी संविधानामध्ये कुठं जे तर सांगितलेलं नाही। सर, सिल्लोड शहरामध्ये आपल्याला काय कमी वाटतंय? सिल्लोड शहरामध्ये कमी काय या ठिकाणी वाटते हे तुम्ही जनतेलाच विचारलं पाहिजे। आता या ठिकाणी मी तर काही अजिबात बोलू शकत नाही का काय कमी आहे तिथं ठिकाणी, परंतु एक या ठिकाणी मी बोलू शकतो की या सिल्लोड शहरामध्ये जे तर या ठिकाणी कमी ती आहे की त्या ठिकाणी सर्वप्रथम तिथल्या माणसाला स्वतंत्र नाही आहे। स्वतंत्र नाही? हां, स्वतंत्रच नाही आहे। मागच्या गोष्टी नंतर जे तर नंतरच्या सर्व गोष्टी मागच्या आहे सगळ्या, परंतु ज्या माणसाला ज्या शहरातल्या लोकांना तिथल्या सगळ्या जे तर जनतेला जर स्वतंत्रच नसेल, सर काय कारण होतं? तिथं स्वतंत्र जे तर या ठिकाणी तिथला जो प्रस्थापिक आहे अब्दुल सत्तार, याला जे तर आज जो या ठिकाणी तो संभाजीनगरचा आता या ठिकाणी पालकमंत्री आहे, त्याच्यानंतर हिंगोलीचा सुद्धा पालकमंत्री आहे। बरोबर आहे। ही माझी जनता जे तर समोर बसलेली आहे सिल्लोडची जनता आहे, सिल्लोड विधानसभेची जनता आहे। बरोबर, सगळ्याला जे तर या जनतेला माहीत आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारचं जे तर सत्ताधारी पक्ष आणि प्रस्थापित कशासारखी कशा पद्धतीनं जिथं सत्ता त्या ठिकाणी भोगत आहे, त्या ठिकाणी माणसं जे तर स्वतःच्या सावलीनं सुद्धा भीतात। अब्दुल सत्तारचं एवढं जे तर त्या ठिकाणी एक दहशत आहे त्या ठिकाणी जे तर या ठिकाणी तिथला मोठा व्यापारी, आज मी सांगतोय तिथं जर समजा अब्दुल सत्तारला विकास करायचा असता तर आजपर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये माझं त्या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू शकतो इथून जनतेला या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या का त्या ठिकाणी अब्दुल सत्तारच्या धाकानं, अब्दुल सत्तारच्या दहशतीनं त्या ठिकाणी इथला कोणत्याच राज्याचा त्या ठिकाणी कोणी जे तर त्या ठिकाणी उद्योगपती येत नाही, त्या ठिकाणी जे तर प्लॉटिंग कोणी काढत नाही, अशी जे तर त्या ठिकाणी एक दहशत आहे। त्या ठिकाणी कोणाला जमीन विकायची, जमीन मालक मी आहे, घेणारे तुम्ही आहे, परंतु जे तर त्या ठिकाणी जे तर त्याला मालकाला जमीन विकण्याचा अधिकार नाही आणि त्या ठिकाणी कोणाला घ्यायचा सुद्धा अधिकार नाही। जमीन विकायची तर ते अब्दुल सत्तारला विचारावं लागतं आणि जमीन घ्यायची तर ते अब्दुल सत्ताराकडे परवानगी घ्यावी लागते। अशा परिस्थितीची जे तर त्या ठिकाणी या ठिकाणी अशी दहशत आहे राजकीय लोकांची आणि याच्यामुळे तिथं जे तर मागचं काय तिथं काय सडकं कशी झालीत आणि तिथे जगमग जे तर लाईट लागले त्यांना काही अर्थ नाही आहे। आणि तुम्ही जर रोज समजा त्या ठिकाणी तळेल पकवानं खात असेल आणि जर तुम्हाला स्वतंत्रच नाही, त्या माणसाला त्या गावाला स्वतंत्र नाही,
त्या जर समजा खुल्या जे तर स्वतंत्रांना जे तर वागू शकत नाही, आपलं मत मांडू शकत नाही, तर त्या विकासाला तिथल्या विकासाला काही अर्थ नाही. MBBS कॉलेज बनवलं सर. हे MBBS कॉलेज जे आहेत, आता हे फक्त MBBS कॉलेज जे आहे त्या ठिकाणी ते MBBS कॉलेज आहे आणि त्या MBBS कॉलेजमध्ये अजून तर जे तर या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये रोगी येतील ती नंतरची गोष्ट आहे. अजून त्याचा स्लॅब पडायचा आहे, त्यांना जे तर फर्निचर व्हायचं आहे, तिथं डॉक्टर यायचे आहे आणि त्याला परवानगी मिळायची आहे, काय काय भानगडी आहे त्यानंतर होणार आहे कायदेशीर. परंतु मी आता या ठिकाणी दाव्यानं सांगतोय का त्या जे तर त्या ठिकाणच्या तो जो त्या ठिकाणी जे कॉलेज होतोय त्या ठिकाणी ज्या जागा आहेत, ज्या प्लॉट होते गोरगरिबांचे, त्या प्लॉट यांनी जे तर बळजबरी हिसकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये जे धार्मिक लोक आहेत, मौलाना लोक आहेत, मिलिटरीचे लोक आहेत, सैन्यामध्ये गेलेले लोक आहेत, त्याच्यानंतर जे तर गावातला मुसलमान आहे, गावातला हिंदू आहे, या सगळ्या गोरगरीब लोकांच्या प्रॉपर्ट्या मालमत्ता त्यांनी जे तर कमीत कमी गेल्या जे तर 25-30 वर्षापूर्वी जी जागा घेतलेली आहे, प्लॉटिंग घेतलेली आहे, त्या प्लॉटिंग यांनी बळजबरी जे आहे त्या ठिकाणी बळजबरी हिसकून घेतलेलं आहे. सर आता जे रामगिरी महाराजांना मोहम्मद पैगंबर बद्दल अपशब्द वापरले व तसेच BJP नेते मुस्लिमांना धमकी देत आहेत व तसेच वक्फ बोर्डच्या प्रकरण, तर सर हे जे मुस्लिम लीडर आहेत जे सतत पण आहेत ते काही का बोलत नाही. हे जे तर मुस्लिम जे नेते यांचं जे तर यांचे बोलवते धने यांचे पक्षाचे प्रमुख आहे, पक्षाचे प्रमुख समाजाला ते समाजाला नाही आणि समाजाला ते मानत सुद्धा नाही. ते स्वतःला जे तर या ठिकाणी जे तर स्वतःला मुसलमान म्हणून कुठं जे तर एखादाही आता जेवढे लोक आहे समजा या ठिकाणी, जेवढे आता समजा हसन मुश्रीफ जे तर या ठिकाणी जे तर सत्तेमध्ये आहे, अब्दुल सत्तार जे तर सत्तेमध्ये आहे, बरोबर. परंतु या अब्दुल सत्तारनं आजपर्यंत जे तर 25 वर्ष हा आमदार राहिला, हा विधानसभेमध्ये गेला, हा विधान परिषदमध्ये गेला, परंतु यांनी एकही मुस्लिम समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी जे तर मांडला नाही. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा प्रश्न एकही चर्चेमध्ये घेतला नाही आणि याच्यावरून असं सिद्ध होतं का हे स्वतः जे तर स्वतंत्र नाही आहेत, हे कोणाचे तरी गुलाम आहेत आणि हे गुलाम म्हणून जे तर या ठिकाणी हे पक्षाचे गुलाम आहेत आणि पक्ष जो सांगेल तेच हे बोलतात. पक्षाच्या जे तर या ठिकाणी ऐवजी ते दुसरं काही बोलू शकत नाही, म्हणून जे तर ते अजिबात आजपर्यंत ते समाजाला मानत नाही आणि समाजाचं सुद्धा हे काम करत नाही. अशा पद्धतीनं जे तर हे जे तर लोक वागतात, यांना फक्त जे तर आपला बॉस म्हणजे आपला जे तर वरचा कोण धनी आहे त्या पक्षाचं जे तर आदेश मानतात, दुसरं काही बोलू. आणि ते फक्त अब्दुल सत्तारच नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रातले जेवढेही जे तर मुस्लिम जे तर या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि जे तर सत्ताधारी आहेत, मग ते आमदार असतील, खासदार असतील, आजी असतील, माजी असतील, हा एकही जे तर आजपर्यंत एकही मुसलमान हा प्रस्थापित पक्षाचा यांना तोड उघडलेलं नाही. सर मंत्री अब्दुल सत्तारांच्या रावसाहेब दानवेचं काय चालू आहे? तर रावसाहेब दानवे आज बोली बोलतायत कधी तर पाकिस्तान झाला शिल्लोड, औरंगजेब आहे, असं आहे. औरंगजेब सत्तार काय औरंगजेब व्हायची लायकी आहे का सत्तारची? आणि रावसाहेब दानवे स्वतःला शिवाजी म्हणतात, शिवाजी व्हायची लायकी आहे का रावसाहेब दानवेची? छत्रपती शिवबा कोणीकडं जे तर त्या ठिकाणी जे तर औरंगजेब कोणीकडं हे जे तरी हे स्वतःची लायकी त्याच्याबरोबर लावता का? आज तुम्ही जे तर तुमचं कुठंतरी खटकलं आणि तुम्ही स्वतःला शिवाजी म्हणता आणि अब्दुल सत्तारला औरंगजेब म्हणता, तुम्हाला थोडं फार जे ते तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण तुमचं खटकलं म्हणजे त्या लोकांना जे तर त्या लोकांना तुम्ही बदनाम करता का? अशा पद्धतीचा. आणि आज तुम्हाला वाटतं की पाकिस्तान झालं आहे, तिथे एवढ्या दिवसापासून कुठे गेलं तर तुम्ही? तुमचं वय आज 70-75 वर्षात झालेलं आहे. तुमच्या राजकारणात तुम्ही जे तर कमीत कमी 30-35 वर्ष गेले तुमचे. आजपर्यंत तुम्हाला वाटलं नाही का शिल्लोड जे तर त्या ठिकाणी पाकिस्तान झालेलं आहे? हे ते आम्ही भारतात राहतो, आम्ही भारतातलेच आहोत. शिल्लोड सुद्धा एक भारताचा घटक आहे. तुम्ही अजिबात जे तर त्याला पाकिस्तान बोलू शकत नाही. हे असंवैधानिक शब्द आहे तुमचा. तुम्ही दोघं एकमेकाचं काय करायचं, राजकारणात तुम्हाला काय करायचं, परंतु स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घ्यायचं नाही आणि अब्दुल सत्तारला जे तर औरंगजेबाची उपमा द्यायची नाही आणि आमच्या शिल्लोडला सुद्धा जे तर तुम्ही बदनाम करायचं नाही का पाकिस्तान झालं. तुम्ही आजपर्यंत झोपला होता का? तुम्ही का सांगितलं नाही? कितीक लोकांना हिंदूवरती तिथं अन्याय झाले, किती लोकांचे प्लॉट गायब झाले, किती लोकांवरती जे तर अब्दुल सत्तारला जे तर त्या ठिकाणी अन्याय केला त्याच्या विरोधात भले का पठाण उभा राहिला आहे, परंतु तुम्ही अजिबात त्या ठिकाणी उभे राहिले नाही. आणि आता कशाला सांगता तुम्ही असं तसं? अशा पद्धतीनं हे जे आंतरचेतन खटकलेलं आहे त्याच्यामुळे हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. सर दशा व दिशा हा कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? 28 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम घेण्याचा माझा उद्देश असा आहे
का आपण जे तर 48 जागा या ठिकाणी होत्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा असताना तुम्ही एकही मुसलमानाला जे तर जागा दिली नाही. आणि तुम्ही स्वतः जे तर सेक्युलर स्वतःला पक्ष सांगता. काँग्रेस म्हणते आम्ही सेक्युलर पक्ष आहे, राष्ट्रवादी म्हणतोय आम्ही सेक्युलर पक्ष आहे. त्या ठिकाणी शिवसेना ज्यांनी जे तर गेल्या कितीक वर्ष जे तर मुस्लिमाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम केलं, परंतु आता ते सांगतायत का आम्ही सुद्धा सेक्युलर आहोत. हां, आता सेक्युलर झाले ते. आता सेक्युलर झाले तर आता त्यांनी ज्या तिघांनी मिळून जे या ठिकाणी जे तर एक सुद्धा मुसलमानाला जागा दिली नाही. म्हणजे मुसलमानांनी फक्त ठेका घेतला का दुसऱ्याला निवडून आणायचा? काय आम्ही ठेका घेतला का दुसऱ्याला निवडून आणायचा? जातीवाद संपवण्याचा आम्ही ठेका घेतला का? सेक्युलरिझमला वाचवण्याचा आम्ही ठेका घेतला का? आणि हे प्रश्न आहे, असा प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी आता एक जनजागृती, संविधान आम्ही वाचवला, परंतु तुम्हाला सुद्धा अजून संविधान माहीत नाही. तुम्हाला सुद्धा संविधान माहीत नाही, जनतेनं सुद्धा संविधान माहीत नाही. आम्ही संविधान वाचवलं, इथल्या गरिबांना संविधान वाचवलं. या ठिकाणी जे तर इथल्या मुस्लिमांना संविधान वाचवण्यासाठी मत केला, इथल्या दलितांनी संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं. त्याच्यानंतर हम्माल गाडी लोटणारा सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं का आम्हाला संविधान वाचवायचं आहे. यावेळेस पहिल्यांदा जे तर मुस्लिम समाजाच्या मस्जिदमध्ये या ठिकाणी जे तर मेंबरवरून जे तर मौलाना सुद्धा सांगितलं का आम्हाला संविधान वाचवायचं आहे, कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानानुसार आम्ही काम करणारे लोक आहोत. म्हणून आम्हाला जे तर संविधान वाचवून संविधानानुसारच जे तर आम्हाला जे तर या ठिकाणी दशा काय आहे मुस्लिमांची आणि त्याची दिशा काय हे दाखवण्याचं काम येणाऱ्या 28 तारखेला जालन्यामध्ये आम्ही करणार आहोत. सर, जर तुम्ही सिल्लोड शहराचे आमदार झाला तर सिल्लोड शहरामध्ये आपण काय बदलाव करू शकतो? मी जर आमदार झालो आणि मी तर झालो हे तर प्रश्न अर्थक चिन्ह आहे. मी होणारच आहे. या ठिकाणी सांगतो की यावेळेस जे तर आमच्या इथल्या सिल्लोडच्या विधानसभेच्या सर्वसामान्य मतदारांनी निर्णय घेतलेला आहे, तर त्यांना बदल करायचा आहे. बदल केल्यानंतर माझ्यासारखा जे तर एक सर्वसामान्य माणूस जनतेत राहणारा याला आमदार करायचं आहे, असं जे तर मी एकूण जे तर सर्व परिस्थिती बघून या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. तर या ठिकाणी अब्दुल सत्तारच्या विरोधात मी जिंकू शकतो 100%, असं माझं ठाम मत आहे. आणि मी काही करणार नाही. मी काही जे तर या ठिकाणी असं सांगणार नाही का मी इथं लाईटिंग लावणार आहे, मी जे तर या ठिकाणी चांगले जे तर रस्ते बनवणार आहे, गुळगुळीत रस्ते बनवणार आहे, असं करणार. ही फक्त प्रत्येक माणसाला एक मोकळं श्वास घेण्याचा मी अधिकार देणार आहे. त्याला स्वतंत्र जे तर या ठिकाणी मी स्वतंत्र प्राप्त करून देणार आहे. हर प्रत्येक माणूस, तिथला दलित, तिथला मुस्लिम, तिथला व्यापारी, तिथला कर्मचारी, तिथला जे तर या ठिकाणी गरीब कर्मचारी, कामगार, स्त्री पुरुष यांना जे तर एक मोकळा श्वास, जसं आकाशात जसं जे तर पक्षी फिरतोय मोकळा श्वास घेऊन. धन्यवाद सर, धन्यवाद आमच्या शोला भेट दिल्याबद्दल. मी शेवटी एकच सांगणार आहे आमच्या सिल्लोडच्या सर्व जे तर जनतेला, आमच्या विधानसभेमध्ये सिल्लोड आणि सोयगाव जे तर हे 2 तालुके येतात. या 2 तालुक्याच्या एकूण सर्वसामान्य हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी जेवढे जे तर सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्याला ते त्यानंतर जे तर शैक्षणिक जे तर संस्था चालवणारे, शिक्षणामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये काम करणारे, अशा सगळ्या लोकांना मी बडेका पठाण, माजी नगराध्यक्ष सिल्लोड, असं जे तर लोकांना आव्हान करतो की ही आपली माणसं आहात, ही गरीब माणसं आहेत, यांना उभी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही सुद्धा यांना जे तर सहकार्य करा. मी सुद्धा यांना सहकार्य करण्यास कटिबद्ध राहील.